बाकीच्या कमिट्या करताना जे आमचं सूत्र आहे त्या पद्धतीने मी कमिट्या करीन. म्हणजे राष्ट्रवादीला किती, भाजपला किती, शिवसेनेला किती, डीपीसीचा पण निधी कुणाला किती, एक सूत्र आम्ही ठरवलेलं आहे, एक शिस्त लागण्याकरता. त्याच्या बाहेर मी त्या ठिकाणी जाणार नाही. पण ते करत असताना मी ती कामाची यादी पण बघणार. मला निधी देण्याचा अधिकार जसा आहे तसं कुठल्या कामाकरता निधी संबंधित लोकप्रतिनिधी मागतायत याची पण मी शहानिशा करणार आणि त्याला त्या ठिकाणी मान्यता देणार. अशा पद्धतीनं आपण काम करत त्या ठिकाणी राहू. अतिशय उत्तम पद्धतीनं आपण आता सूरज चव्हाणांचे पण दौरे चाललेले आहेत. वेगवेगळ्या रक्तदान शिबिरं, समाजोपयोगी उपक्रम हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राबवले पाहिजेत. त्याच्यामध्ये युवा जागर अभियान हे पण आपण त्या ठिकाणी युवकांच्या समोर वारंवार जाऊन अधोरेखित केलं पाहिजे. आणि दुसरं, जे प्रवक्ते असतात ना बोलणारे, त्यांनी फार तोलून मापून बोलावं बा. उगीच काहीतरी असं काहीतरी बोलून कुठल्या समाजाला राग येईल किंवा तो समाज आपल्या पक्षावर नाराज होईल असलंही वक्तव्य करण्याच्या भानगडीत पडू नका. आम्हाला पण ते दांडकं घेऊन येतात. हा दादा तुमचं काय म्हणणं आहे? अरे थांब ना जरा, माहिती घेऊन आहे, तुमचं काय म्हणणं आहे? जरा माझ्यासारख्याला पण, मी उपमुख्यमंत्री असलो तर माहिती घेतल्याशिवाय सहसा बोलत नाही. आणि आता मी दुधाचे पण पैसे मगाशी सांगायचं राहिलं, जवळपास 7 रुपये लिटरनी बहुतेकांचे पैसे सोडलेत. काही थोडेसे राहिलेत ते पण लवकरच त्या ठिकाणी देतोय. जिथं जिथं माझ्या शेतकऱ्याला मदत लागेल तिथं तिथं महायुतीचं सरकार तुमच्या पाठीशी आहे. पण तुम्हाला पण आम्ही वेळोवेळी जे मार्गदर्शन करू, जो सल्ला देऊ, जे आव्हान करू, त्या प्रकारे तरुणांनो ह्या कानाचं ऐकून त्या कानाचं सोडू नका. तुम्हालाही गावोगावी जाऊन ते समजून सांगावं लागणार आहे. तर आपली संघटना मजबूत होईल. तर तुम्हाला उद्या जिल्हा परिषद, तालुका पंचायत, नगरपालिका, नगरपंचायत यामध्ये नेतृत्व करता येईल. ह्याच्यातनंच नेतृत्व तयार होतं. हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. आईच्या पोटात कोणीच शिकून येत नाही. जन्माला आल्यानंतरच एक एक दिवस आम्ही, आज देखील जरी आमचं वय इतकं झालेलं असलं तरी देखील आम्ही रोज काही शिकण्याचा प्रयत्न करतोय. नवीन नवीन रोज शिकता येतं. मग मीच सर्व गुण संपन्न आहे असं पण समजण्याचं काही कारण नाही.